आपले आरोग्य आपली जबाबदारी। आरोग्य टिप्स, डॉक्टरांचे मार्गदर्शन, आजार, उपचार, योगा, व्यायाम, आरोग्य चाचण्यांची माहिती। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। फक्त 8 तासात मुख्यमंत्री सहायता निधी, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया। गरजूंसाठी मोठी मदत। मुख्यमंत्री सहायता निधीबाबत श्री रामेश्वर नाईक यांची खास माहिती। फक्त 8 तासात मुख्यमंत्री सहायता निधी मंजूर होऊ शकतो का? आज आपण जाणून घेणार आहोत मंत्रालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्षप्रमुख श्री रामेश्वर नाईक यांच्याकडून संपूर्ण माहिती। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार सर्वांना। आज मी आदरणीय रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख कक्ष अधिकारी म्हणून आहेत श्री रामेश्वर नाईक यांना की अगोदर जे मुख्यमंत्री सहायता निधीची प्रोसेस जी होती आणि आता जे मुख्यमंत्री सहायता निधीची प्रोसेस आहे त्या दोन्हीमध्ये काय बदल आहे आणि किती कालावधी लागतो याविषयी चर्चा करणार आहोत। तर सर, आपल्याला आम्हाला वेळ दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। की या दोन्हीमध्ये फरक काय आहे, अगोदर आणि आता? अगोदर असं होतं की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये की तुम्हाला रुग्णांना अर्ज करावा लागत होता आणि आपल्याला माहिती ग्रामीण भागामध्ये मेल करायचा म्हटला, कारण मेलवर करायचं म्हटलं की रुग्णाच्या नातेवाईकांना, काही लोकांना मेल हा कळत नसतो। बरोबर, एखाद्या DTP सेंटरला जाणं, एखाद्या व्यक्तीला विनंती करणं आणि त्या ठिकाणाहून ते अर्ज करायची। एक तर त्यांना माहीत नव्हतं की हा मुख्यमंत्री सहायता निधीच्या कक्षेमध्ये बसणारा आजार आहे का, रुग्णालय आहेत का, हे सुद्धा त्यांना माहीत नसायचं। आणि ज्या DTP सेंटर किंवा एखाद्या सेंटरमधनं त्यांनी मेल केल्यानंतर त्याची क्वेरी जी यायची, म्हणजे काही अडचणी असतील ना, काही क्वेरी असेल त्या आम्ही त्या मेलवर कळवायचो। बरोबर। आणि मेलवर कळल्यामुळे तो मेलवाला जो असेल तो सेंटरला त्यांना कळवत नव्हता आणि शेवटी रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक या ठिकाणी मंत्रालयामध्ये फॉलोअपसाठी येत होती। बरोबर। आणि त्या दिवशी जायची आणि त्यांचा पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट असायचा आणि इथे आल्यानंतर काही रुग्णांना असं कळायचं की त्याचा अर्ज हा नामंजूर झालेला आहे, तो निकषात बसत नाही, ते रुग्णालय इम्पॅनल नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी वर्किंग पॅटर्न होतं। एक तर त्यांची मानसिक त्यांची स्थिती खराब व्हायची आणि पैशाचा चुराटा सुद्धा व्हायचा। करेक्ट। या गोष्टीला विचार करता माननीय मुख्यमंत्री मोदींनी पहिल्यांदा असे आदेश दिले की जिल्हा स्तरावर आपले मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन झाले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या ज्या अडचणी असतील तिथे त्यांना समजून सांगणारे आपले लोक त्या ठिकाणी असतील। आणि तात्काळ याचं ऑनलाईन प्रणाली जे रुग्णालयामार्फतच झाली पाहिजे, रुग्णांना त्यामध्ये कळू नये, फक्त रुग्णांना त्याचा जो फॉर्म असेल तो ऑनलाईन कळला पाहिजे, ट्रॅक करता आला पाहिजे आणि त्यांना काही अडचणी असेल तर तो जिल्हा कक्षाशी समन्वय करून त्यांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडवल्या जातील, अशा प्रकारचं आम्हाला आदेश दिला। आणि त्यानुसार आपण प्रथम जिल्हा स्तरावर कक्ष त्या ठिकाणी स्थापन केला आणि त्यामध्ये त्यात एक डॉक्टर असेल, एक समन्वयक असेल, एक MSW असेल, एक क्लर्क, या माध्यमातून त्याची माहिती त्या ठिकाणी दिली जाते। त्यानंतर आता प्रत्येक रुग्णालयामार्फतच आता तो अर्ज होतो आणि तात्काळ वर्किंग अवरच्या म्हणजे शासकीय कामकाजाच्या 8 ते 12 तासाच्या आत त्या मंजुरी दिली जाते आणि त्याच्यामध्ये असं आहे की एकूण रकमेच्या 30% ॲडव्हान्स त्या ठिकाणी दिला जातो। आणि जेव्हा रुग्णाचा डिस्चार्ज असेल ते युटिलायझेशन म्हणजे जे वापरलेलं म्हणजे त्याच्यावर जे उपचार केले असतील त्याचं ताळेबंद खर्चाचा युटिलायझेशन सबमिट केला की उर्वरित 70% त्या ठिकाणी रक्कम जाते आणि ती रुग्णांनाही कळते की त्याच्यावर काय उपचार झालाय, किती पैसे खर्च झालाय आणि ते रुग्णाच्या नातेवाईकांना सुद्धा त्या ठिकाणी कळत असते। आणि जे आपले लोकप्रतिनिधी असतात शिफारस करणारे, त्यांना सुद्धा याचा ऍक्सेस आपण दिला आहे की जेणेकरून त्यांनी OTP बेसवर त्यांचं शिफारसपत्र या ठिकाणी अपलोड करावं, जेणेकरून आता रुग्णांना सहजता, लोकप्रतिनिधी असतील, रुग्ण असेल, रुग्णाचे नातेवाईक असतील, रुग्णालय असेल, सगळ्यांचं समन्वय करून आपण ही ऑनलाईन प्रणाली सुरू केली। साधारणतः कागदपत्राची काय पूर्तता करावं लागतं? यामध्ये आवश्यकतेनुसार डॉक्टरचं एस्टिमेट द्यावं लागतं। रेशन कार्ड, आधार कार्ड आणि उत्पन्न दाखला या 3 गोष्टी रुग्णांना त्या ठिकाणी कंपल्सरी घेऊन जाणं गरजेचं आहे। त्यानुसार बाकीच्या प्रोसेस या रुग्णालय करत असतं आणि या माध्यमातून काही अडचण जर असेल तर रुग्णांनी टोल फ्री नंबर आपण डेडिकेटेड या ठिकाणी ठेवलेला आहे, ज्याचं क्रमांक पण आहे 1800-123-2211। हा नंबर असल्यामुळे रुग्णांना सहजता कशी करता येईल आणि मुख्यमंत्री सहायता निधीमधून जलदगतीने, पारदर्शी पद्धतीने याच्यामध्ये मदत कशी करता येईल याची रचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून केली जाते। म्हणजे अगोदर किती दिवस लागायचे ना आता किती दिवस लागतात? अगोदर तर असा वेळच नव्हता की 15-20 दिवस एका प्रकरणाला डिस्पोज करण्यामध्ये लागत होती। कक्ष स्थापन झाल्यावर तो 8 ते 10 दिवसावर आम्ही आणला आणि आता या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून तो आता वर्किंग अवरच्या 8 ते 12 तासाच्या आत आपण करतो। आपण कक्ष कुठे स्थापन केला, म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये? प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण तो कक्ष स्थापन केला आहे
ज्यांना ज्या रुग्णांना किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालयांना अडचणी असतील त्या कक्षाच्या माध्यमातून समन्वय करून त्यांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडवतात. खरंच आदरणीय रामेश्वर नाईक सर, खरंच आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद, कारण की तुम्ही कमी वेळामध्ये पेशंटला, गरजू पेशंटला आपण मदत करताय. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत.